बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2024 पासून सर्व शासनाच्या योजनांद्वारे मिळणारे पेन्शनधारक हे वंचित असून पेन्शनधारक शासनाच्या जाचकटीमुळे हवालदिल झाले आहेत. एकतर शासन पैसे देत नाही, अटी 100 लावते. ज्या नागरिकांचे आधार कार्ड बँकेमध्ये लिंक नसल्याने मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक पेन्शनपासून वंचित आहेत. शासन पूर्वी देत असलेल्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट बँक खात्यावर ही प्रक्रिया राबवावी, जेणेकरून पेन्शन आली नाही तर ज्येष्ठ नागरिक तहसीलदार कार्यालयात जाऊन विचारू शकतात. यावेळी शिवसेना उबाटा गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही करवीरचे तहसीलदार रावडे साहेबांना एक निवेदन दिलं. संजय गांधी विधवा, श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार, वृद्धापकाळ ही पेन्शन गेली 7 महिने लोकांना मिळालेली नाही. ही पेन्शन चालू करत असताना, म्हणजे पूर्वी ही पेन्शन चालू करत असताना सर्व निकष बघून पेन्शन चालू झालेलं आहे. आणि शासन आता 7-7 महिने पेन्शन देत नाहीत. एक म्हणजे वयस्कर लोक आहेत, जी वयोवृद्ध आहेत, ती फक्त ह्या पेन्शनवर औषध उपचार करत असतात. 7 महिने पेन्शन आलेले हवालदिल झालेले आहेत. शासन म्हणते डीबीटीमध्ये थेट खात्यावर पैसे येणार. अहो, लोकांचं लिंक आहे का हे तपासा पहिला. आज तुमच्याकडं काहीतरी कारभार झाला आहे महाराष्ट्र शासनाकडं, म्हणजे पैसे लोकांना देण्यासाठी नाहीत म्हणून तुम्ही जर ह्या ज्या पूर्वीपासूनच्या योजना आहेत त्या योजना बंद पाडण्याचा तुमचा काय उद्देश आहे काय, हे पण तपासायला पाहिजे. आज खरं तर इतकी वयोवृद्ध आहेत की त्या लोकांना समोर उभारलं त्यांना त्यांचं नाव माहीत नसते. अशी वयोवृद्ध लोक किती हेलपाटे घालणार, कुठल्या बँकेत जाणार, कुठल्या 20 किलोमीटर 10 किलोमीटर कुठं हुडकत बसणार. तर पूर्वी काय होतं, एक हयातीचा दाखला दिला की पेन्शन मिळायची. आज 7 महिने लोकांनी काय करायचं. म्हणून आज आम्ही तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिलेलं आहे की ह्या कोल्हापुरात असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्वांच्या ज्या पेन्शनच्या भावना आहेत त्या तुम्ही वरती कळवाव्यात आणि लोकांना महिन्याच्या महिन्याला जी काय पेन्शन औषध उपचारासाठी लागते ती मिळावी, ही भूमिका घेऊन आम्ही शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांना देण्यात आले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, दीपक रेडेकर, अपंग सेना जिल्हा प्रमुख सुहास डोंगळे, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, सागर पाटील, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, अनिल चौगुले, संदीप शेटके, बाबूराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.